आपण सध्या सोलापुरात आहोत। जे आहे ते वीरेंद्र शास्त्री यांच्या विरुद्ध जे आहे ते संभाजी ब्रिगेड जे आहे ते आक्रमक झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या फोटोवरती जे आहे ते गहाण पाणी होतं, जे आहे ते संभाजी ब्रिगेड वतीनं जे आहे ते आंदोलन करण्यात आलेलं आहे। सध्या आंदोलक आपल्याबरोबर काय सांगताल, काय कशा संदर्भात आंदोलन, नेमकं काय प्रतिक्रिया असणार आहे? कुठल्या बाहेरच्या राज्यातून आलेले ढोंगी बुवाबाजी आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात। त्या हरामखोर बुवाबाजींना महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण माहीत नाही। हायकोर्टाने असं निकाल दिलेला आहे की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची उभ्या आयुष्यात एकदासुद्धा भेट झालेली नाही। असे असताना या राज्य शासनाच्या राज्यकर्त्यांच्या फूसमुळे महाराष्ट्रामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत। त्या माध्यमातून महापुरुषांचा अवमान जाणून बुजून या राज्यकर्त्याच्या साक्षीनं काही बाणगोळ करत आहेत। त्यापैकी हा एक बाणगोळ होता जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमावर त्यांनी आक्षेप व्यक्त केला होता। तो म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराज थकले होते, त्यामुळे रामदास स्वामीला राजपाट त्यांना दिला होता। असं नाही, छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16 वर्षापासून वयाच्या 50 वर्षापर्यंत अनेक मोठ्या लढाईमध्ये सहभागी झालेले, रात्रंदिवस त्यांनी आपल्या महान पराक्रमाने स्वराज्य निर्माण केलेलं आहे। अशी या महान पराक्रमाची माहिती नसताना असे बाणगुळ काहीतरी आक्षेपार्ह विधान करतात। त्यामुळे आज या ढोंगी बुवाबाजी करणाऱ्या धैर्येंद्र शास्त्री याला आम्ही शेणानं अभिषेक घालून त्याची लायकी आम्ही दाखवलेली आहे। आम्ही या ठिकाणी धैर्येंद्र शास्त्रीला जाहीर आव्हान देतो की जर पुढं भविष्यात त्यांनी महाराष्ट्रामध्ये जर पाय ठेवलात तर त्याचे कपडे फाडूच तर संभाजी ब्रिगेड त्याला हाणल्याशिवाय राहणार नाही। आपण पाहतो की या ठिकाणी महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। काय सांगायचं आहे, काय तुम्हाला याबाबत बोलायचं आहे? आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्राने काय देशाने पाहिलेलं आहे की ज्या स्टेजवरती महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी साहेब असे राज्यकर्ते असताना त्या स्टेजवरती हा जो भोंदू आहे, अलीकडे आपण बघतोय खरात प्रकरण जे भोंदूचं गाजत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती अनेक राजकीय नेत्यांची नावं जोडली गेलेली असताना हे राजकीय नेते ह्या भोंदूच्या स्टेजवर उभा राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा तो भोंदू अपमान करत होता, त्यांच्या विचारांचा अपमान करत होता। तो म्हणत होता की छत्रपती शिवराय हे थकले होते आणि म्हणून त्यांनी समर्थ रामदासांना सांगितलं की हा राजपाट जो आहे तो तुम्ही सांभाळा। तर हे अतिशय निंदनीय आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर जर असा भोंदू अशा प्रकारचे बेताल वक्तव्य जर करत असेल तर ह्या गोष्टीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे। या गोरगरीब जनता जी आहे त्या अडचणीमध्ये असताना हा भोंदू त्यांच्यापुढे लोकप्रियता मिळवण्यासाठी हे चमत्काराचे खोटे दावे करून नाव मोठं करत आहे। परंतु छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। तलवारीच्या धारेच्या सामर्थ्यावरती आणि गनिमी कावा याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रच काय संपूर्ण भारत देश जो आहे तो छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला नमन करतो। आणि छत्रपती शिवरायांच्या ज्या गुरु होत्या, प्रथम गुरु, ह्या संपूर्ण हिंदुस्थानाला माहिती आहे की राजमाता जिजाऊ ह्याच गुरु होत्या। कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे की समर्थ रामदासांचा आणि छत्रपती शिवरायांचा गुरु शिष्याचं हे नातं हे काही इतिहासामध्ये ह्याची नोंद नाही आहे। तर आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी त्या भोंदू बागेश्वराच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक करून हा संदेश देत आहोत की महाराष्ट्रामध्ये इथून पुढे जर हा भोंदू पुन्हा जर दिसला तर त्याच्या तोंडाला शेण लावल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही। नक्कीच आपण पाहतोय की जे बागेश्वर बाबा महाराज आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधात जे आहे ते सोलापुरामध्ये जे आहे ते संभाजी ब्रिगेड आक्रमक होत त्यांनी त्यांच्या ज्या प्रतिमा आहे त्या प्रतिमेला शेणाची अंघोळ घातलेली आहे। या ठिकाणी जे आहे ते पुन्हा जर ते बागेश्वर बाबा महाराज जर असे वक्तव्य केलं पुन्हा दिसले तर त्यांच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या तोंडाला शेण फासण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिलेला आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।